आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन सर्कल यातील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. इफ पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर सेक्शन इज, म्हणजे एक सर्क्युलर सेक्शन आहे त्याचं पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दिलेला आहे. तो किती आहे? 2000 mm/4. देन कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द सेक्शन. आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया 2000 mm/4 दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? डायरेक्ट डायमीटर. G1 मध्ये लिहूया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? IP इज इक्वल टू किती दिलेला आहे? 2000 mm/4. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं आपल्याला? फाइंड डायमीटर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सर्वप्रथम काय करूया? डायग्राम ड्रॉ करूया. एक सर्क्युलर डिस्क आहे, त्याचं डायमीटर किती आहे? D आहे. त्याची पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IP दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? 2000 mm/4. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आपल्याला? डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित आहे. तो आपण आपली जो काय पहिला व्हिडिओ आहे ऑल फॉर्म्युलाज अँड थेरी, त्यामध्ये सर्व एक्सप्लेन केलेलं आहे, त्याची थेरी वगैरे. तिथून तुम्ही तो पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. तर 1 नंबरचा व्हिडिओ आहे तो, फर्स्ट नंबरचा, तो तुम्ही तिथून पाहू शकता. त्याचा फॉर्म्युला काय असतो? IP ने आपण डिनोट करतो. पोलार मोमेंटचा P आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा I. IP असं आपण काय करतो? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट करतो. IP इज इक्वल टू काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करतो? x ऍक्सिस वरची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस y ऍक्सिस वरची मोमेंट ऑफ इनर्शिया. सर्कलचा x कसा काढतो हे सुद्धा आपण त्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर तुम्ही तो व्यवस्थित पाहू शकता तिथून. तर कसा काढतो आपण x पाय d⁴ डिवायडेड बाय 64 प्लस y सुद्धा सेम तसाच काढतो, पाय d⁴ डिवायडेड बाय 64. दोन्हीत काय आहे? बेस 64 64, त्यामुळे 64 कॉमन काढूया दोघातनं. 64 कॉमन, दोघांचे काय होणार? ऍडिशन. ही 1 टाइम्स पाय d², ही 1 टाइम पाय d². 1 1 प्लस 2 2 पाय d⁴ d⁴. इथं IP ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे किती आहे? ती 2000. इथं ठेवूया असं 2000. हे 64 इकडे काय डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजेच काय? 2 पाय d⁴ इज इक्वल टू 2000 इंटू 64. हे 2000 इंटू 64, हे d⁴ इथंच ठेवा. ही 2 पाय इकडे काय इंटू, इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. डिवाइड बाय 2 पाय. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय करूया? 2000 इंटू 64 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 2, शिफ्ट धरून EXP दाबायचं म्हणजे पाय. हा येलो मध्ये पाय आहे ना, इथं येण्यासाठी येलो साठी काय दाबतो आपण? शिफ्ट दाबतो. जर का रेड कलरचे असते, सपोज इथं ए रेड कलर मध्ये, जर ए आणायचं असेल तर अल्फा दाबायचं. जे रेड कलरचे सिम्बॉल दिसताय इथं, ते स्क्रीनवरती आणण्यासाठी अल्फा दाबून ती बटन दाबायचं. येलो कलरचे जर का सिम्बॉल्स आपल्याला आणायचे असतील तर काय करायचं? शिफ्ट दाबून ते बटन दाबायचं. आता पाय कुठला कलर मध्ये? येलो कलर मध्ये. मग काय करायचं? शिफ्ट आणि पाय प्रेस करायचं म्हणजे EXP बटन प्रेस करायचं. ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, इथं लिहूया आपण. किती आहे ती? 20371.832 d⁴. 20371.832. ओके. आता D ची पॉवर किती आहे? 4. जर याचा आपल्या डायमीटर नुसता D काढायचा असेल तर काय करावं लागेल? याचा 4th रूट ऑफ या आन्सरचं घ्यावं लागेल. तर 4th रूट घेण्यासाठी काय करायचं आपल्याला? हे बटन आहे बघा, या कीच्या साहाय्याने आपण किती रूट घेऊ शकतो? 4th रूट, 5th रूट, 6th रूट, स्क्वेअर रूट सुद्धा काढू शकतो, क्यूब रूट सुद्धा काढू शकतो. तर काय करायचं? 4th रूट काढायचं म्हणून काय करायचं? 4
हे कोणत्या कलर मध्ये आहे? येलो. म्हणून काय करायचं, येलो साठी शिफ्ट हे बटन प्रेस करायचं. इंटू आन्सर किती 2031.832 ब्रॅकेट कंप्लीट 11.946 डायमीटर. डायमीटर आपण घेताना कसं घेतो रे, 15, 20, 11, 12 असं घेतो. म्हणजेच काय 11.9 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकतो आपण 12 mm असं लिहू शकतो. किंवा असं नाही लिहिता आपण अप्रॉक्सिमेटली 10 किंवा 11.946 mm. 11.946 हे काय आलं आपलं आन्सर आलं. यालाच अप्रॉक्सिमेटली आपण कसं लिहू शकतो 12 mm आन्सर लिहू शकतो. दोन्ही आन्सर आपली कशी असतो बरोबर असतात. अप्रॉक्सिमेटली आपण 12 लिहू शकतो, कारण डायमीटर शक्यतो आपण पॉईंट मध्ये देत नाहीत. न्यूमेरिकल मध्ये सुद्धा कधी पॉईंट मध्ये डायमीटर देत नाहीत, एक राऊंड फिगर व्हॅल्यू असते. म्हणून आपण काय करायचं, आन्सर किती आलं आपलं 11.946. त्याला आपण काय केलं अप्रॉक्सिमेटली 12. 11.9 म्हणजेच काय रे 12, 12. ओके, असं आपण लिहू शकतो. दोन्ही आन्सर आपले काय आहेत बरोबर आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कट्टा इंजिनिअर्स या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्राचाही फायदा होईल. धन्यवाद.